ही बोधकथा बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंग, काठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. पुढे अररर, इजा जरा लांब झाली, 4 बोट लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे, अगं इजा जरा 4 बोट कापून टाकत घालशील का? अहो सकाळी सकाळी काय हे, मी तर शाळेत जायचं, मला नाही जमणार. सुबे इजा जरा 4 बोट कापून टाकत घालशील का? नाही दादा, मला कॉलेजचा एवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. आई, इजा जरा 4 बोट कापून टाकत घालशील का? ठेवली तिकडे तुझी इजार, हे तर कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलंय. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमसून शेताकडे गेला. सकाळी काम चांगलेले करायला पाहिजेत होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि डुमडुम टाके घालते. आपला भाव किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते आणि डुमडुम टाके घालते. उगा खेकसले पोरावर एवढा राब राबतोय. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि डुमडुम टाके घालते. आपलं काम आपणच केलेले बरं. बंडू इजारीचे पाय कापते आणि डुमडुम टाके घालते. ओ, सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजा 4 बोट कापली आणि मी पण. अगं बया, मी पण इजा 4 बोट कापली. चौघे खडखडून असतात. तात्पर्य, आपलं काम आपणच केलेले बरं.